नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत एका मुलासोबत संध्याकाळी क्रिकेट खेळायला येताना चिंचेच्या झाडाखाली असा काय दृश्य दिसला। त्या दृश्य बघितल्यावर त्याचे हात पाय थरथरत होते आणि या तुम्ही ऐकल्यावर तुमची झोपच उडणारा असा काय घडू शकता याचं तुम्ही स्वप्नात देखील विचार करू शकणार नाही। पण हा व्हिडिओ चालू करण्याआधी अजून पण जर तुम्ही मालवणी गोष्टी ह्या चॅनल सबस्क्राईब करू नसाल तर सबस्क्राईब करून टाका आणि मगच हा व्हिडिओ बघूक सुरुवात करा। चला तर मग अजिबात वेळ न घालवता या व्हिडिओक आपण सुरुवात करूया। आमच्या गावात क्रिकेट म्हणजे एक सणच असायचो। शाळेच्या मागच्या रानावर मातीचा मैदान, 2 दगडांचे स्टंप आणि गावातले सगळे पोर थंयच क्रिकेट खेळायचे। तो दिवससुद्धा तसंच होतो। दुपारी 3 पासून आमची मॅच सुरू झाली। ऊन तापलेला, घामान टी-शर्टसुद्धा ओला झाला होता, पण खेळाची मजा काय ती वेगळीच होती। मी ओपनिंगाक बॅटिंग केलंय, 2 चौकार मारलंय आणि मग आऊट झालंय। तरीसुद्धा माझा आनंद तर गगनातच मावत नव्हतो। संध्याकाळी 6च्या आसपास खेळ संपलो। सूर्यसुद्धा मावळाक लागलो होतो। गावाकडचं वातावरण आणि संध्याकाळ म्हणजे जास्त उजेड पण नाही आणि जास्त अंधारसुद्धा नाही। तेवढ्यातच चला रे उद्या शाळा हा असं कोणतरी ओरडाक लागलो। तसे एक एक करून सगळे आम्ही घराक जाऊक निघालो। मी अजून 2 मित्र एकाच वाटेने घराकडे जायचो, पण एका वळणावर त्यांची घरा मात्र वेगळी पडतात। एक सांगाक लागलो मी इथून वळतोय, तर एक म्हणालो चल रे उद्या भेटूया। असे करून दोघवले निघान गेले। थोड्याच वेळात मी एकटोच उरलोय। माझा घर मैदानापासून साधारण 20 मिनिटांच्या अंतरावर होता। रस्तो म्हणजे खरा तर तो रस्तोच नव्हतो, रानातून जाणारी एक कच्ची वाट आणि दोन्ही बाजू एकदम कंदाट जंगल, मध्ये चिंचेची झाडा। त्या दिवशी वातावरण माका जरा विचित्रच वाटत होता। नेहमी संध्याकाळी खै ना खै कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज यायचो, कधी कधी गाई वासरांची घंटा, पण त्या दिवशी तर कायच नाही। मी चलत होतोय आणि मनात क्रिकेटचाच विचार चालू होतो। उद्या कोण खेळतला, कोण नाही, कोण आऊट जातला। आणि अचानक असा माका जाणवाक लागला आज वाट माका थोडी लांबच वाटाक लागली। तेवढे अचानक मी घड्याळात बघितलंय, 7:10 झाली होती। एवढं वेळ कसो काय गेलो आज माका समजत नव्हता। चिंचेचा झाड माझ्या समोरच होता। त्या झाडाजवळून गेल्यावर माझा अर्धो रस्तो संपायचो, पण त्या झाडाजवळ इलंय आणि थंयच थांबलोय, कारण झाडाखाली कोणतरी बसलेलो माका दिसलो। गावात असा बसणं काय नवीन नव्हता, पण त्याची बसण्याची पद्धत मात्र माका थोडी वेगळीच वाटत होती। तो माणूस जमिनीवर बसलो नव्हतो किंवा दगडावर सुद्धा नाही, तर तो सरळ मातीवरच बसलो होतो। मी थोडं थांबलोय आणि विचारलंय काका, पण तो कायच बोलाक तयार नाही। मी 2 पावला पुढे गेलोय तेव्हा माका असा दिसला की त्या माणसाचे कपडे जुने होते, फाटके नाही पण खूपच जुने, रंगसुद्धा ओळखाक येत नव्हतो। मी पुन्हा बोललोय काका बरे असाय ना। तो माणूस काय एक शब्दसुद्धा बोलाक तयार नाही। माका आता थोडीशी भीती वाटाक लागली, कारण गावात असे शांत लोक क्वचितच असतात। मी त्याच्याकडे नीट बघितलंय, त्याचा तोंड काय माका दिसत नव्हता। मी स्वतःच बोललोय काय प्रकार आयो, पण माका तिथून निघायचा होता। पण पुढे पाय टाकतोय, पण माझे पाय तर पुढेच जायत नव्हते। तेवढ्यातच तो माणूस हळूच उठलो आणि त्याचा मी चेहरा बघतोय तर त्याचे डोळे तर एकदम पांढरे पडले होते। असं वाटत होता की वर्षानुवर्ष त्याने प्रकाश बघूकच नाही। आणि तो माका म्हणाक लागलो की जिंकलाय काय। तो आवाज ऐकांतर माझ्या अंगावर काटो चिलो। आवाज तसं साधं होतो, पण तो आवाज मात्र जणू खूप आतून येणार होतो। मी घाईघाईन मान हलवलंय आणि होय बोललोय। मी त्याका कसा तरी होय बोललोय, पण तो थोडो वेळ माझ्याकडे बघतच राहिलो आणि मग माका म्हटल्यान की माका खेळायचा होता। इतक्या बोलान तो पुन्हा खाली बसलो। मी 1 सेकंदसुद्धा थांबाक नाही। मी जोरात चलत म्हणजे धावतच वाटेक लागलोय। मागे बघूची सुद्धा माझ्यात हिंमतच नव्हती। घराजवळ आल्यावरच मी थांबलोय। छातीत आग लागल्यासारख्या वाटत होता।
घरी येयल्यावर आईन विचारलें, अरे उशीर कशाक जालो. मी कांयच बोलत नव्हतंय. त्या रात्री म्हाका मात्र झोप येयली नाय, कारण डोळे मिटलय की तेचे तेच पांढरे डोळे दिसायचे आणि ताच वाक्य म्हाका सुद्धा खेळाचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सकाळी मी उठलय. माझा डोक्या मात्र जड झाला होता, कारण माझी रात्रीची झोप पुरी नव्हती. डोळे मिटलय की कालचं दृश्य आठवत होता. आई सकाळी कामात होती, वडील शेतावर गेले होते. मी नुसतोच बसान होतय. गावात एक वेगळी चालचाल असता. कोण दुधाक जाता तर कोण जनावरां सोडता. पण आज मात्र सगळाच वेगळा वाटत होता. माझं लक्ष सतत त्या चिंचेच्या झाडाकडे जायत होतो. काल खरात असं काय घडला काय, ह्यो प्रश्न माझ्या मनात वारंवार येत होतो. दुपारी शाळेत गेलोय. मित्र भेटले, पण क्रिकेटचा विषय काय निघालोच नाही. मीच काय बोलत नव्हतं. एका मित्रान म्हटल्यान, अरे काल तू फार घाईत कशाक निघान गेलास. मी फक्त मान हलवलंय. शाळा सुटल्यावर मी सरळ घरी न जाता गावातल्या जुन्या वाड्याजवळ गेलोय. तो वाडो म्हणजे गावातलो जरा जुनाच ठिकाण. मोठी माणसा तिथेच बसान गप्पा मारायची. तिथे आजोबा सुद्धा बसले होते. मी त्यांना हळूच जाऊन विचारलंय, आजोबा त्या चिंचेच्या झाडाजवळ आधी कोण रवत होता काय. आजोबांनी माझ्याकडे बघितल्याने आणि विचारूक लागले, कशाक रे. मी थोडं वेळ तर गप्पच रवलंय. मग काल जा माझ्यासोबत घडला त्या सगळं हळूहळू सांगाक लागलंय. मी सांगान संपवल्यानंतर ते म्हणाक लागले, म्हणजे तू त्याका बघितलंस. मी दचकून त्यांच्याकडे बघूक लागलोय आणि विचारलंय, कशाक, कोण आतो. आजोबा जरा थांबले आणि म्हणाक लागले, खूप वर्षांपूर्वी आपल्या गावात एक मुलगो होतो. त्याचं नाव काय म्हाका आठवना नाही. त्याका सगळे खेळाडूच म्हणायचे आणि त्याका तर क्रिकेट खेळ खूपच आवडायचा. गावात खंय जरी मॅच असली की तो नेहमीच पुढे असायचो. पण त्याचा नशीब काय तर वेगळाच होता. एकदा गावाबाहेर मॅच होती. तो मुलगो सुद्धा थंयच गेलो होतो. पण मॅच सुरू होच्या आधीच त्याका जोरात ताप इलो. लोक म्हणाक लागले, अरे आज तू खेळा नको. पण तो काय ऐकलो नाही. तो मैदानावर गेलो. थोडं वेळ खेळलो. मग अचानक बसलो. कोणी फार काय त्याच्याकडे लक्ष दिल्यानं नाही. मॅच वगैरे संपली. सगळे घरी गेले. पण तो मुलगो मात्र थंयच रवलो. संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण तो मुलगो काय घरी परतलोच नाही. दुसऱ्या दिवशी लोकांनी शोध घेतल्याने तो मुलगो त्या चिंचेच्या झाडाखाली बसलेलो सापडलो, जिथे तू काल बघितलं होतंस. ह्या सगळ्या वाक्य ऐकान मी जरा शांतच झालोय आणि आजोबांका विचारूक लागलोय, तो मेलो होतो काय. आजोबा थोडं वेळ गप्प रवले आणि नंतर म्हणाक लागले, मेलो होतो की नाही ह्या मी तुका काय सांगू शकत नाही. जसं जिवंत असता तसंच तो होतो. लोक सगळे घाबरले. कोणी त्याका हात लावायचे नाही. नंतर कोणीतरी गावाबाहेरून माणूस बोलावल्याने तेव्हा त्याका उचलून नेल्याने. त्यानंतर आजोबांचा आवाज जरा थांबलो. त्यानंतर काय असं मी विचारलोय. त्यानंतर आजोबा सांगाक लागले, जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळला जाता तेव्हा काही लोकांका तो दिसता. तो कोणाक त्रास देत नाही, फक्त बघता आणि एक विचारता, माका खेळायचा होता. मग मी विचारूक लागलोय, तो आत्मा असा काय. त्यावर आजोबा म्हणाक लागले, आत्मा भूता हे शब्द गावात सोपे वाटतं, पण कधी कधी एखादी इच्छा इतकी मजबूत असता की माणूस गेलो तरी ती इच्छा काय जायत नाही. मी तसंच घरी परतलोय. संध्याकाळ झाली. मैदानावर पुन्हा मुलं खेळत होती. मी खेळात गेलोय नाही, फक्त दूर उभं राहान त्या सगळ्या बघत होतंय. सूर्य मावालो आणि माझी पुन्हा त्या चिंचेच्या झाडाकडे नजर गेली आणि तिथे तर कोणच नव्हता. मनात एक गोष्ट आठवली. तो माका दिसलो तर त्या दिवशीच्या मॅचचं वेगळं अर्थ असो की त्या दिवशीची मॅच माका सतत आठवत होती. आधी वाटायचा की ती नेहमीसारखीच होती, पण आजोबांशी बोलल्यानंतर मॅचमधले छोटे छोटे गोष्टीसुद्धा माका आठवू लागले. सकाळपासूनच काहीतरी वेगळा वाटत होता. मैदानावर पोचलोय तेव्हा पिच जरा ओलसर होता. रात्री पाऊस पडलेलो नव्हतो, पण माती तर थोडी थंडगार होती. आज बॉल नीट उडणार नाही असं एक मित्र म्हणाक लागलो. त्यानंतर मॅच सुरू झाली. आम्ही बॅटिंगेक उतारलो. पहिल्या ओव्हरमध्ये आमचं एक चांगलो खेळाडू आऊट झालो, पण तो कधीच लवकर आऊट व्हायचो नाही. सगळे म्हणाक लागले, आजचो दिवस आपलो नाही. मी आपलं बॅटिंगेक गेलोय. बॉल माझ्या बॅट का लागत नव्हतो, पण नेहमीसारखं फील मात्र येत नव्हतो. एक फटको मारलोय. बॉल मात्र गेलो, पण तो चौकार होतो. त्या क्षणी माका असा वाटला की कोणतरी मैदानाच्या बाहेर उभे राहून आपलो खेळ बघता. मी इकडे तिकडे बघितलंय. मैदानाच्या कडेक असं माका जाणवत होता. आमच्या टीमचं स्कोर मात्र जेमतेम होतो.
शेवटचो ओव्हर होतो. म्हाका स्ट्रायक मिळाली. 1 रन हवो होतो. बॉलरने बॉल टाकल्यान मी सादोच शॉट मारलोय. कसलो सुद्धा मोठो फटको नाय. बॉल मात्र पुढे गेलो. आम्ही 1 रन सुद्धा काढला. आम्ही जिंकलो. सगळे ओरडाक लागले. पण त्या आनंदातही माझं लक्ष तर वेगळ्याच गोष्टीकडे गेलो. कोणच टाळी वाजवत नव्हते. गावात मॅच असली की कोणतरी आराडता, कोणतरी हसता. पण त्या क्षणी आवाज जणू कोणीतरी गिळान टाकलो होतो असा वाटत होता. थोड्या वेळान सगळं परत नॉर्मल झाला. तेव्हा कुणाकच काही विचित्र वाटाक नाय. पण आता आठवल्यावर लक्षात येता त्या दिवशी मॅच जिंकणं हे आपल्यासाठी नव्हता. जणू कोणतरी ती मॅच शेवटची मनान बघत होतो. आजोबांचा वाक्य म्हाका आठवाक लागला की कधी कधी इच्छा खेळण्या इतकीच मोठी असता. म्हाका असा जाणवाक लागला त्या दिवशीची मॅच फक्त आमची मॅच नव्हती. ती मॅच त्या मुलासाठी होती जो खेळा खेळूक शकलो नाय आणि कदाचित तो जिंकलेलो क्षण त्याका दाखवचो होतो. म्हाका एक गोष्ट आठवली की तो माणूस माझ्या मागे आलो नव्हतो किंवा म्हाका घाबरावूक सुद्धा आलो नव्हतो. तो फक्त विचारू केलो होतो की मॅच जिंकलाय का. त्या रात्री मी खूप उशिरापर्यंत मैदानाकडे गेलोय. मैदानावर तर कोणच नव्हता. मी शांत उभं राहिलोय आणि हळूच मनाक लागलोय, होय जिंकलं. पण त्यानंतर म्हाका कायच प्रतिसाद नाय आणि काय हालचाल सुद्धा नाय. त्या क्षणी म्हाका अचानक जाणवाक लागला की माझ्या मनावरचा ओझा थोडा हलक्या झाला. त्या दिवसानंतर मी मुद्दाम त्या चिंचेच्या झाडाकडे जाणार टाळूक लागलोय. मनात भीती नव्हती पण एक विचार येत होते. गावात दिवस नेहमी सारखेच चालू होते. शाळा, अभ्यास, घरची कामं. क्रिकेट मात्र मी खेळत होतोय पण आधीसारख्या उत्साहात नाय. मैदानावर उभ्या राहिल्यावर एक विचार डोक्यात यायचो, कोणतरी अजून वाट बघत असताना. एकदा संध्याकाळी सगळे मित्र लवकर निघान गेले. मी थोडं उशिरापर्यंत थांबलोय. सूर्य मावळतच होतो. मी एकटोच उरलोय. म्हाका नको असताना सुद्धा माझी नजर त्या चिंचेच्या झाडाकडे गेली. तो तिथेच होतो, उभो नाय तर खाली बसलेलो. जसं होतो तसोच माझा मन गोंधळला. पण पाय थांबले नाय. मी पळालोय सुद्धा नाय. मी थांबलोय कारण यावेळी तो माझ्याकडे बघतच नव्हतो. तो समोर मैदानाकडे बघत होतो. मी हळूच मनाक लागलोय, आज मॅच नाया तर तो कायच बोलाक नाय. थोडं वेळ गेलो. मी विचार केलोय की कदाचित मी चुकीचा बघतोय. डोळे बंद करून उघडलोय तरी सुद्धा तो थयच होतो. तो जसो बसलेलो होतो तसोच होतो. असा वाटत होता जणू बरोच वेळ एखाद्या जागी बसान काहीतरी संपाची वाट बघता तो थयच होतो. मी मात्र निघान गेलोय. त्या रात्री मात्र म्हाका झोप एकदम शांत लागली. कायच विचित्र वाटाक नाय किंवा काय स्वप्न सुद्धा पडाक नाय. पुढच्या आठवड्यात मी पुन्हा त्याका बघितलं. एक वेळी एकाच ठिकाणी. कधी तो बसलेलो तर कधी उभो. पण कधी कसलोच इशारो नाय किंवा कधीच कसली हालचाल नाय. तो फक्त हसता. माझ्या मनात एक गोष्ट मात्र ठसत चालली होती. तो म्हाका घाबरवूक येत नाया. तो फक्त हयचा जसा काय लोका आठवणींमध्ये अडकान रावतात. एक दिवस म्हाका जाणवला मी एकटोच त्याका बघतोय. मित्रांका विचारलंय, कोणी त्याका बघूकच नाया. त्यानंतर आजोबांनी पण सांगितल्यानी ते मनाक लागले, ज्याचा मन त्याचा ऐकाक तयार असता त्याकाच तो दिसता. मी काय त्यानंतर कोणाकच विचारूक ना. तो म्हाका पुन्हा दिसत रावलो. पण मी कमी होत गेलोय. कधी मैदानावर दिसायचो, कधी झाडाखाली. आणि एक दिवस तर म्हाका तो दिसलोच नाय. मी थांबलोय. थोडं वेळ त्याका बघितलंय पण आजूबाजूक तर कोणच नव्हता. पण त्या जागेकडे बघताना म्हाका एक प्रकारचा विचित्रच जाणवायचा. तो अचानक गेलो नाय. जर अचानक गेलो असतो तर कदाचित म्हाका प्रश्न पडले असतील. पण तो हळूहळू गेलो. जशी एखादी आठवण रोज थोडी थोडी कमी होत जाता. सुरुवाती तो रोज दिसायचो, मग आठवड्यातून एखाद्या दिवशी आणि मग फक्त मॅच असलेल्याच दिवशी तो दिसायचो. एके दिवशी मॅच होती आणि मी एकटोच थांबलोय मैदानावर. तेव्हा कोणच नव्हता. मी त्याची वाटच बघत बसलो होतोय. पण तो येतच असा नव्हता. कधी तो झाडाखाली बसलेलो असायचो, कधी मैदानाच्या कडेक उभो. नेहमी सारखोच, पण बदल नाय. फक्त तो दिसाचो वेळ कमी होत चाललो होतो. माझ्या आयुष्यात मात्र बदल होऊक सुरू झाले. म्हणजे मी क्रिकेटवर जास्त लक्ष देऊन खेळायचोय. फक्त जिंकण्यासाठी नाय तर खेळ समजून घेण्यासाठी. मैदानात उभ्या राहिल्यावर मी आजूबाजूक बघितलंय. सगळ्यांका खेळताना बघून म्हाका एक गोष्ट जाणवायची की सगळ्यांका खेळाची संधीच मिळत नाही. काही लोक तर अर्ध्यातच थांबतात. एक दिवस गावात मोठी मॅच होती. बाहेरच्या गावाशी आमची मॅच लागली होती. लोकसुद्धा खूपच जमले होते. मी सुद्धा
त्या दिवशी शेवटपर्यंत खेळलोय, ती मॅच आम्ही जिंकलं, सगळेच खुश होते. त्या गोंधळात सुद्धा मी एकदा त्या चिंचेच्या झाडाकडे बघितलं तर तो तिथे नव्हतो. पण त्या जागेवर बघून माका एक वेगळाच जाणवत होता, जसा कोणतरी आपला काम पूर्ण करून निघून गेला. त्या रात्री मात्र मी एकटोच मैदानाकडे परत गेलोय. मी उभं राहिलोय, कायच बोलाक नाही. माझ्या मनात फक्त एकच विचार इलो, कदाचित तो इथे थांबलो होतो कारण त्याचा कोणच ऐकला नाही आणि आता कोणीतरी त्याची मॅच बघितली होती. मग तो पूर्णपणे दिसण्याचं झालो. आठवड्यांनी, महिन्यांनी, आता बरीच वर्षा झाली आहेत. त्या चिंचेचं झाड सुद्धा अजून पण आता मी तिकडे गेलोय, हे कायच दिसत नाही. प्रत्येक मॅच खेळताना मी थांबतोय एक क्षण आणि मनात म्हणतोय, आज खेळतोय ह्यो तुझ्यासाठी. मित्रांनो, ह्या अनुभवावरसून मी तुमका इतक्यात सांगतोय की काही असे व्यक्ती असतात ज्यांचं मृत्यू झालो तरी इच्छा मात्र पूर्ण होत नाही. ह्या गोष्टीबद्दल तुमका काय वाटतं ह्या कमेंट करून माका सांगा. आणि ह्यो व्हिडिओ जर आवडलो असात तर लाईक करा आणि सबस्क्राईब करूचा रावला असात तर करून टाका. आणि तुमच्याकडे सुद्धा असे भूताचे सत्य अनुभव असतील तर माका ईमेल किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकतास. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दिलेली असा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.